एकं सुभाषितं पठामः। क्वचिद् भूमौ शय्या क्वचिदपि च पर्यङ्कशयनं, क्वचिच्छाकाहारः क्वचिदपि च शाल्योदनरुचिः, क्वचित् कन्थाधारी क्वचिदपि च दिव्याम्बरधरो, मनस्वी कार्यार्थी न गणयति दुःखं न च सुखं। कधी झोपण्यासाठी फक्त भूमीचा आधार असतो, तर कधी मखमली पलंग मिळतो. कधी आहारामध्ये फक्त भाजीपाला खावा लागतो, कधी मात्र शाली म्हणजे चांगला भात खाण्याची संधी मिळते. कधी अंगावर फाटके वस्त्र असतात, तर कधी दिव्य वस्त्र परिधान करता येतात. परंतु जो मनस्वी असतो, उच्च मनोवृत्तीचा असतो आणि स्वतःच्या कार्यासाठी झटणारा पुरुष असतो, त्याला सुख काय आणि दुःख काय याचं मोजमाप राहत नाही. दोन्हीही त्याच्यासाठी समानच असतात. दुःख असल्यावर तो दुःखी होत नाही, हताश होत नाही, आणि सुख मिळाल्यावर तो हुरळूनही जात नाही.